सोलापुरात लवकरच शिवसेना ठाकरे गट संलग्न संघटनेचा मेळावा घेणार भाऊ कोरगावकर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संलग्न संघटनांचा संयुक्त मेळावा सोलापुरात लवकरच घेण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना उपनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित संलग्न संघटनेचे समन्वयक माननीय श्री भाऊ कोरगावकर यांनी घोषित केल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व संलग्न संघटनांची बैठक दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेना भवन मुंबई येथे श्री भाऊ कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीत सोलापुरात महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित सर्व संलग्न संघटनेच्या बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला। सदर बैठकीत बोलताना संलग्न संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सूचना व अडचणी मांडल्या आणि प्रत्येक जिल्ह्यात राज्यस्तरीय स्वातंत्र्य मेळावे लावण्याच्या सूचना उपस्थित प्रतिनिधींनी मांडल्या। त्यानंतर या श्री भाऊ कोरगावकर साहेबांनी आपल्या मार्गदर्शनपर विचार मांडताना म्हणाले की शिवसेना संलग्न संघटना या पक्षाचा मूळ पाया असून ते अधिक मजबूत करणे गरजेचे आहे। म्हणून सर्व संलग्न संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक प्रयत्न करावे, जेणेकरून येणाऱ्या सर्व निवडणुकात आपल्या संघटनेच्या कामामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट होतील यात शंका नाही, असे ते म्हणाले। मुंबई येथील शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत सोलापूर, पुणे, मुंबईतील सर्व उपनगरे, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व इतर भागातून प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित संलग्न संघटनेची लवकरच सोलापुरामध्ये राज्य कार्यकारिणीची मेळावा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संलग्न संघटनेचे समन्वयक शिवसेना उपनेते माननीय भाऊ कोरगावकर साहेब यांनी शिवसेना भवन मुंबई येथे झालेल्या प्रदेश बैठकीत जाहीर केले आहे। या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती देताना मला अत्यंत आनंद व चांगला वाटतो, कारण शिवसेना प्रणित महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत। त्यामध्ये आमचं महाराष्ट्र बीडी कामगार सेना, यंत्रमाग कामगार सेना, त्याचबरोबर वाहतूक सेना, चित्रपट उद्योग सेना, रुग्णसेवा सेना, रिक्षा सेना, अशा अनेक संघटना या महाराष्ट्रातील संपूर्ण सर्व जिल्ह्यामध्ये काम करताना दिसून येते। म्हणून त्यांची एकत्र मूठ बांधून त्यांचे पक्षाच्या माध्यमातून त्यांचं अडचणी सोडवणं आणि पक्षाला ज्या वेळेला गरज भासेल, उदाहरणार्थ निवडणुकींच्या वेळेला पक्षाच्या उमेदवाराला काम करणं किंवा पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणं आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा हात बळकट करणं हा मूळ उद्देश आहे। म्हणून या 2 महिन्यामध्ये मातोश्री बंगल्यावर एक बैठक झाली माननीय उद्धवजींच्या अध्यक्षतेखाली। त्या बैठकीमध्ये अरविंद सावंत साहेब, संजय राऊत साहेब, त्याचबरोबर भाऊ कोरगावकर साहेब असं सर्व नेते मंडळी उपस्थित मार्गदर्शन केलं। त्यानंतर एक बैठक झाली मुंबईमध्ये, फक्त मुंबई उपनगरातील संलग्न संघटनेचा। परवा 6 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शिवसेना भवनात भाऊ कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व उपस्थित सूचना आल्या की संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जर बैठका लावल्या तर संघटनेचा एकमेकावरचा संपर्क वाढेल आणि एकजूट वाढेल, अशा प्रकारे सूचना आल्यावरून माननीय कोरगावकर साहेबांनी ताबडतोब जाहीर केलं की सोलापुरामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या संयुक्त कामगार संघटनेची, संयुक्त संलग्न संघटनेची
संयुक्त बैठक कार्यकारिणीची बोलण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली। त्याप्रमाणे लवकरात लवकर या ठिकाणी सोलापुरामध्ये संलग्न एक मेळावा होईल असं या ठिकाणी मी स्वतः संलग्न संघटनेचा एक सदस्य म्हणून, कार्यकारिणी सदस्य म्हणून आणि महाराष्ट्र कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर करतो। यावरून संलग्न संघटनेच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी वाव मिळेल आणि संधी मिळेल, म्हणून या बाबतीमध्ये लवकरात लवकर बैठक कधी होईल असं आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।